नमस्कार, स्वागत आहे सविताज आर्ट वर्ल्ड चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मॅक्रामे तोरण कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य: लाल कलरचे 50 इंचचे 32 दोरे, पांढऱ्या कलरचे 50 इंचचे 64 दोरे, पांढरा 85 इंचचा एक दोरा, 2 छोट्या साईजच्या रिंग आणि 16 लटकन। चला पाहूया तोरण कसे करायचं ते। सर्वात प्रथम 85 इंचचा दोरा घेऊन त्याचं मध्य काढून याप्रमाणे तो मध्य रिंग मधून आपण लूप तयार करून अडकवून घेणार आहोत। ही इथे आपली लॉक अँड नॉट याप्रमाणे तयार झालेली आहे। आता इतर दोऱ्यांचे देखील मध्य काढून, जे 50 इंच दोरे आपण घेतलेले त्याचे मध्य काढून इथे त्या मेन दोऱ्यावरती आपण लॉक अँड नॉटच्या साहाय्याने दोरे अडकवून घेणार आहोत। याप्रमाणे ही लॉक अँड नॉट तयार झाली। परत एकदा बघा लॉक अँड नॉट कशी घालायची आहे ते। दोऱ्याचा मध्य काढायचा आहे टोकं जुळवून आणि याप्रमाणे दोरा लॉक अँड नॉटच्या साहाय्याने अडकवून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपण इतर दोरी पुढे अडकवून घेणार आहोत। इथे मी सुरुवातीला लाल कलरचे 4, पांढऱ्या कलरचे 16, परत लाल कलरचे 8 याप्रमाणे दोरे मी अडकवून घेतलेले। सुरुवात असल्यामुळे मी पहिल्यांदा रिंगच्या नंतर इथे लाल कलरचे 4 दोरे घेतलेले। आता इथे आपण फुल नॉट घालणार आहोत। याप्रमाणे 4 दोरे घ्यायचे आहेत, मधले 2 दोरे सोडायचे आहेत, डावीकडचा दोरा उजवीकडे टाकायचा आहे। इथे हाफ नॉट तयार झालेली आहे आणि उजवीकडचा दोरा डावीकडे टाकायचा आहे। याप्रमाणे ही आपली फुल नॉट तयार झालेली आहे। आता परत एकदा बघून घ्या फुल नॉट आपण कशी घातलेली आहे ते। 4 दोरे घ्यायचे आहेत, म्हणजे 2 लॉक अँड नॉट घ्यायचे आहेत आणि त्याचे 4 दोरे जे तयार झालेले आहेत त्याच्या साहाय्याने आपण फुल नॉट घालणार आहोत। प्रत्येक वेळेला दोरे घट्ट करून घ्यायचे। डावीकडून उजवीकडे दोरा पहिला टाकायचा आहे आणि नंतर उजवीकडून डावीकडे। याप्रमाणे ही आपली फुल नॉट तयार झालेली आहे। अशीच आपण इतर दोऱ्यांची फुल नॉट घालून घेणार आहोत पुढचे। हे पहा पुढे मी फुल नॉट घातलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या माझ्या इथे 2 फुल नॉट झालेले आहेत, नंतर पांढऱ्या कलरच्या 8 झालेल्या आहेत, परत लाल कलरच्या 4 झालेल्या आहेत, परत लाल कलरच्या नंतर पुढे पांढऱ्या 8 होणार आहेत आणि त्याच्यानंतर परत लाल कलरच्या 4। याप्रमाणे आपण दोरे वाढवून घ्यायचे। सुरुवात आहे रिंगच्या तिथे म्हणून मी इथे लाल कलरच्या 2 घेतलेल्या आहेत, नाहीतर मध्ये लाल कलरच्या 4 नॉट येणार आहेत। याचप्रमाणे तुम्ही दोरे वाढवून घ्यायचे। यानंतर आता फुल नॉटच्या खाली आपण प्रत्येकी एकूण 3 फुल नॉट घातलेले आहेत। एका फुल नॉटच्या खाली आणखी 2 फुल नॉट घालून याप्रमाणे डिझाईन तयार करून घेतलेली आहे। एका खाली एक अशा 3 नॉट तयार करायचे आहेत फुल नॉट, आणि नंतर फुल नॉटचे प्रत्येकी 2 दोरे घेऊन 2 फुल नॉटचे 4 दोरे जे मिळतील त्याचे आपण परत फुल नॉट दुसरी लाईन घालणार आहोत। इथे प्रत्येक 2 फुल नॉटचे 2 दोरे घेऊन फुल नॉट घालायची। याप्रमाणे फुल नॉट घालून आपण ही पुढची लाईन तयार करून घेतलेली आहे, प्रत्येकी नॉटचे 2 दोरे घेऊन। तसेच आपण खाली देखील 2 नॉटचे 2 दोरे 4 दोरे घेऊन आपण परत खालती दुसरे फुल नॉटची लाईन करून घेणार आहोत। पण हे करत असताना मध्ये आपण दोरे जे जोडलेले तिथे सोडून द्यायचे। सुरुवातीला 2 दोरे घेऊन आपण इथे एक साधी नॉट घालून घेणार आहोत लाल कलरच्या दोऱ्याच्या साहाय्याने, आणि ते 2 दोरे आणि फुल नॉटचे 2 दोरे याची आपण फुल नॉट घालून घ्यायचे। दोन्ही कलरचे एका खाली एक नॉटचे असे त्रिकोण करून घ्यायचे, मधले नॉट न घालता 2 वेगवेगळे त्रिकोण करून घ्यायचे। आपण आता इथे डबल हाफ इंच घालणार आहोत। लाल कलरचा शेवटचा दोरा घेऊन प्रत्येक दोऱ्याच्या साहाय्याने इथे डबल हाफ इंच घालायची आहे। शेवटचा दोरा तसाच कॉमन राहणार आहे, इतर दोरे आपण पुढचे घ्यायचे राहायचे। प्रत्येक दोऱ्याच्या साहाय्याने याप्रमाणे डबल घालायचे नॉट, त्यामुळे ही डबल हाफ इंच म्हटलं जाते। याप्रमाणे ओळीत दोरे घ्यायचे एकानंतर एक। दोऱ्याची संख्या चुकता नाही, मागे पुढे होता नाही, एका मागोमाग एक असे आपण इथे डबल हाफ इंच घालत जायचं।
मी आता वरती ज्याप्रमाणे फुल नॉट घातली होती सिंगल नॉट घालून, त्याचप्रमाणे आपण पुढे घालून डबल हाफ इंच कंटिन्यू करायची. पाहू शकता तुम्ही, मी वरती जे एक नॉट साधी घालून फुल नॉट घातली होती तशीच आपण इथे देखील परत एकदा साधी नॉट घालून फुल नॉट घालून घ्यायची आणि डबल हाफ इंच पुढे कंटिन्यू करायची. याप्रमाणे पुढचे देखील दोरे आपण डबल हाफ इंच करून तयार करून घेणार आहोत. गाठी घालून घेणार आहोत डबल हाफ इंचच्या साह्याने. मधला जो वरून आलेला दोरा तो सेम ठेवायचा आहे. इतर दोरे एक एक करून पुढचे दोरे घेत राहायचे आहे आणि नॉट घालत राहायचं आहे. प्रत्येक दोऱ्याच्या साह्याने डबल नॉट घालायची आहे. याप्रमाणे इथे आपली ही डबल हाफ इंचची लाईन तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण आता ही पुढची लाईन देखील डबल हाफ इंचच्या साह्याने करून घेणार आहोत. पहिला दोरा सेम ठेवून इतर दोऱ्यांच्या साह्याने आपण डबल हाफ इंच घालत जायचं आहे आणि दुसरी ओळ देखील याचप्रमाणे पूर्ण करून घ्यायची आहे. ही अशीच कंटिन्यू करायची पुढे आणि ओळ कंप्लीट करून घ्यायची. 2 लाईनी इथे आपल्या ह्या पाहू शकता तुम्ही पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण पांढऱ्या दोऱ्याच्या साह्याने देखील इथे डबल हाफ इंच घालून घेणार आहोत. पहिला दोरा घ्यायचा आणि त्यावर दुसऱ्या दोऱ्याच्या साह्याने डबल हाफ इंच घालायची आहे. दुसरा नंतर तिसरा असे ओळीत दोरे घेत राहायचे. हा आता दुसरा दोरा घेतलेला आहे. याप्रमाणे डबल हाफ इंचच्या साह्याने आपण दुसरी ओळ पुढचे दोरे घेऊन एक ओळ पूर्ण करणार आहोत. इथे हे दोरे घेताना आपण पहिल्या दोऱ्यावरती आपण 7 दोरेच घ्यायचे आहे, पुढचे दोरे घ्यायचे नाहीये. फक्त 7 दोऱ्याच्या साह्याने आपण ही पहिली लाईन पूर्ण करायची. याप्रमाणे हे 7 दोरे घेऊन झालेले. यानंतर आता आपण पुढची लाईन करणार आहोत. पहिला दोरा घेऊन त्यावर इतर दोऱ्याच्या साह्याने. पहिल्या ओळीत आपले 7 दोरे होते, आता या दुसऱ्या ओळीमध्ये आपले 6 दोरे येणार आहेत, कारण एक दोरा आपण आतमध्ये घालणार आहोत. आता इथे आपण दुसरी ओळ डबल हाफ इंचच्या साह्याने पूर्ण करून घ्यायची. याप्रमाणे डबल हाफ इंच घालत जायचंय. इथे आपण 6 दोरे घेणार आहोत डबल हाफ इंचचे. आणि डिझाईन पूर्ण करायची इथपर्यंत. ही दुसरी लाईन आपली पूर्ण झालेली आहे. याचप्रमाणे आपण त्रिकोणाची दुसरी बाजू उजव्या बाजूची करून घेणार आहोत. शेवटचा दोरा घेऊन त्यावर आपण इतर दोऱ्याच्या साह्याने डबल हाफ इंच घालून घ्यायची. आपण त्रिकोणाच्या पहिल्या बाजूला जसे पहिल्या दोऱ्यावरती आपण 7 दोऱ्याच्या साह्याने डबल हाफ इंच घातली होती, तशीच इकडे देखील आपण 7 दोऱ्याच्या साह्याने पहिली ओळ डबल हाफ इंच मध्ये घालणार आहोत. पहिले दोरे 7 येणार आहेत तिथे आणि नंतर मग खालच्या ओळीमध्ये 6 दोरे असणार आहेत. 7 दोरे घेऊन आपण ही डबल हाफ इंचची लाईन पूर्ण करणार आहोत. पहिली ओळ झाल्यानंतर आपण दुसरी ओळ पण डबल हाफ इंचची करून घेणार आहोत आणि नंतर इकडे लाल कलरचे 6 दोरे आणि पांढऱ्या कलरचे 6 दोरे घेऊन आपण त्याची फुल नॉट घालणार आहोत. कशी ती नीट पाहून घ्या. 3-3 दोरे सोडून मध्ये 6 दोरे 2-2 कलर दोन्ही कलरचे घेऊन आपण इथे या प्रकारे फुल नॉट घालून घ्यायची आहे. लाल कलरचे 3 दोरे उजवीकडे टाकायचे आणि पांढऱ्या कलरचे 2 दोरे डावीकडे काढायचे आणि परत तसंच उलट पद्धतीने लाल कलरचे डावीकडे घ्यायचे आणि पांढऱ्या कलरचे उजवीकडे. इथे ही फुल नॉट करून घेतलेली आपण 3-3 दोऱ्याच्या साह्याने ही फुल नॉट करून घेतलेली आहे. आता जे 2-2 दोरे वरती आपण डबल हाफ इंच घातली होती ते दोन्ही 2 बाजूचे दोरे घेऊन आपण एकेकावरती राऊंड परत डबल हाफ इंचचा करून घेणार आहोत. पहा कसा ते. पहिला दोरा घेऊन त्यावर आपण
येथे डबल हाफ इंच करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दोऱ्यावर देखील डबल हाफ इंच घालून घेणार आहोत. उजवीकडच्या दोऱ्यावरती आपण पांढरे दोरे घेणार आहोत आणि डावीकडच्या दोऱ्यावर आपण लाल दोऱ्याने डबल हाफ इंच घालून घ्यायचे. 2 लाईन डबल हाफ इंचच्या दोन्ही बाजूला तयार करून घ्यायच्या आहेत. एक एक करून दोऱ्याने आपण डबल हाफ इंच घालायची. आता लाल कलरवरती आपण लाल कलरच्या दोऱ्याने डबल हाफ इंच घालणार आहोत. याप्रमाणे डबल हाफ इंचच्या साहाय्याने एक लाईन पूर्ण करून परत बाहेरच्या बाजूची लाईन देखील अशीच पूर्ण करून घ्यायची. हाफ इंचच्या साहाय्याने 2 लाईन पूर्ण केल्यानंतर आपण पांढऱ्या दोऱ्यावरती लाल कलरच्या दोऱ्याने डबल हाफ इंच घालणार आहोत. जे पांढरे 2 दोरे मिळालेले आणि लाल दोरे त्याच्या साहाय्याने आपण पांढऱ्या दोऱ्यावरती डबल हाफ इंच घालून घ्यायचे. याप्रमाणे तशीच आपण दुसऱ्या ओळीचे देखील डबल हाफ इंच घालून घ्यायचे. पांढरे दोऱ्यांच्या साहाय्याने आपण उरलेले जे पांढरे दोरे त्याच्यावरती देखील डबल हाफ इंच आपण घालून घेणार आहोत. पांढरा पहिला दोरा घ्यायचा आहे, इतर दोऱ्याच्या साहाय्याने त्यावर डबल हाफ इंच घालून घ्यायचे. याप्रमाणे प्रत्येक दोऱ्याने डबल हाफ इंच घालायचे आणि एक ओळ पूर्ण करून घ्यायची. याप्रमाणे एक ओळ पूर्ण झाल्यानंतर दुसरी ओळ आपण तयार करणार आहोत डबल हाफ इंचची. पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्यावर इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालून घ्यायचे. उजवीकडे देखील तसंच करायचं आहे. पहिला दोरा घेऊन इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालून घ्यायचे. अशा प्रमाणे आपल्याला इथे राऊंड तयार करायचा आहे. पुढे वरती ज्या झालेल्या आहेत त्याप्रमाणे पहिली लाईन करून घेतलेली डबल हाफ इंचची आता दुसरी करायची. 2 ओळी तयार झाल्यानंतर इथे जे पांढरे 4 दोरे येतील त्यावर पहिल्या 2 दोऱ्यावरती आपण डबल हाफ इंच घालणार आहोत उरलेल्या 2 दोऱ्याच्या साहाय्याने. व्यवस्थित पाहून घ्या. उजवीकडच्या दोऱ्यावरती डावीकडच्या दोऱ्याने डबल हाफ इंच घालून घेतलेली आहे. दुसरी ओळ देखील अशीच पूर्ण करायची आहे. याप्रमाणे दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे आपली. इथे डबल हाफ इंच घालून तयार आहे. त्रिकोणाचे शेवटचे 2-2 दोरे दोन्ही बाजूचे घ्यायचे आहेत आणि त्यावर डबल हाफ इंच घालून घ्यायची. शेवटून दुसरा दोरा घ्यायचा याप्रमाणे आणि त्यावर पहिल्यांदा डबल हाफ इंचची एक ओळ तयार करून घ्यायची. वरचे जे दोरे आलेले आहेत त्याने प्रत्येक दोरा ओळीत घ्यायचा आहे. असेच इतर दोरे घालायचे आहेत डबल हाफ इंचच्या साहाय्याने आणि त्याप्रमाणे दुसरी ओळ देखील अशीच करायची आहे. आता डावीकडचे दोरे आपण डबल हाफ इंचच्या साहाय्याने गाठ घालून घेणार आहोत. ही पहिली आणि ही दुसरी डबल हाफ इंच तयार आहे. असे इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंचची लाईन तयार करून घ्यायची आहे. दोन्ही ओळी तयार करून घ्यायच्या. याप्रमाणे दोन्ही ओळी तयार झाल्यानंतर मध्ये आपल्याला दोन्हीकडे 6-6 दोरे मिळतील. 3 दोरे डावीकडचे घ्यायचे आणि 3 दोरे उजवीकडचे घेऊन आपण इथे फुल नॉट घालायची आहे. मध्ये 6 दोरे सोडलेले आहेत. उजवीकडचे 3 आणि डावीकडचे 3 दोरे घ्यायचे. दोरे अगदी खेचायचे नाहीयेत. त्रिकोण व्यवस्थित राहायला पाहिजे डबल हाफ इंचचा.
ही 3 दोरे व्यवस्थित गाठीमध्ये घालून घ्यायचे. याप्रमाणे फुल नॉट तयार झालेली इथे. पुढे आता डबल हाफ इंचचे जे 2 दोरे आहेत त्यावर आपण इतर दोऱ्याच्या साहाय्याने परत डबल हाफ इंचची लाईन घालणार आहोत आणि हा चौकोन पूर्ण करणार आहोत. पांढरे दोरे जे आपण फुल नॉट नंतर आलेले आहेत बाहेर, त्यांना आपण डबल हाफ इंच घालून घेणार आहोत. पहिल्यांदा आतला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि नंतर बाहेरचा. दोन्ही बाजूला 6-6 दोरे येतील. याप्रमाणे आपण डबल हाफ इंच घालून घ्यायची. इथे हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे दोन्ही बाजूचा. आता बाहेरचा दुसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. ओळीत दोरे घ्यायचे आहेत. प्रत्येक दोरा ओळीत घ्यायचा आहे. दोऱ्यांचा सिक्वेन्स चुकवायचा नाहीये. डावीकडचे आणि उजवीकडचे दोन्ही आपण लाईन पूर्ण करून घेणार आहोत डबल हाफ इंच घालून. याप्रमाणे इथे या दोन्ही डबल हाफ इंच घालून दोन्ही लाईन तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूने. आता आपण इथे जे 4 दोरे आहेत त्याची आपण फुल नॉट घालून घ्यायची आहे. याप्रमाणे फुल नॉट घालून घ्यायची. आता लाल कलरच्या दोऱ्याची आपण डबल हाफ इंच घालणार आहोत. पहिला दोरा घेऊन त्यावर इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालून घ्यायची. प्रत्येक दोऱ्याच्या साहाय्याने इथे डबल हाफ इंच घालत जायचं आहे आणि एक ओळ पूर्ण करायची. शेवटच्या नॉटचे 2-2 दोरे आपण घ्यायचे. एक ओळ पूर्ण झालेली इथे. आता दुसरी याचप्रमाणे पूर्ण करायची. पहिल्या दोऱ्यावर डबल हाफ इंच घालून, तशीच उजवीकडचे देखील पहिल्या दोऱ्यावर डबल हाफ इंच घालून आपण ओळ पूर्ण करायची आणि दुसरी देखील. दोन्ही ओळी तयार झालेल्या आहेत आपल्या. आता डावीकडचे पांढरे 3 आणि उजवीकडचे लाल 3 दोरे घेऊन आपण इथे फुल नॉट घालायचे. मध्ये 6 दोरे सोडायचे, दोन्ही कलरचे 3-3 आणि फुल नॉट घालायची. पांढरे दोरे उजवीकडे घ्यायचे डावीकडून. परत आता पांढरे दोरे डावीकडून उजवीकडे घेतल्यानंतर उजवीकडून डावीकडे. इथे आपली फुल नॉट तयार झालेली आहे. आता फुल नॉटच्या नंतर आपले जे डावीकडचे आणि उजवीकडचे पांढरे आणि लाल 2-2 दोरे आहेत डबल हाफ इंचच्या साहाय्याने आलेले, त्याच्यावर आपण इतर हे उरलेले जे दोरे आहेत त्याचे आपण परत डबल हाफ इंच घालून राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पांढऱ्या दोऱ्यावर पांढऱ्या दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालायची आणि लालवर लाल दोऱ्याच्या साहाय्याने. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पांढरे दोरे खाली जे 2 येतील त्यावर लाल दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालायची आहे. लाल दोरे वरती येतील, पांढरे दोरे आतमध्ये जातील. याप्रमाणे डबल हाफ इंच घालायची. आणि दोन्ही ओळी इथे पूर्ण करायच्यात याप्रमाणे. याच्यानंतर आता पुढे पांढरे जे दोरे आहेत ते पहिला दोरा घेऊन त्यावर इतर 7 दोऱ्यांच्या साहाय्याने आपण डबल हाफ इंच घालून घ्यायचे. 7 दोरे घ्यायचे डबल हाफ इंचच्या साहाय्याने आणि पहिली ओळ पूर्ण करायची. याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण करून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या ओळीत घेणार आहोत. पहिल्या दोऱ्यावरती इथे 6 दोरे येणार आहेत डबल हाफ इंचचे. याचा दुसरी ओळ पूर्ण झाल्यानंतर मध्ये आपण फुल नॉट घालून घ्यायचे. दोन्ही कलरचे 3-3 दोरे घेऊन आपण फुल नॉट घालून घ्यायचे. पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे दोरे घ्यायचे आणि नंतर उजवीकडून डावीकडे. याप्रमाणे आपली फुल नॉट तयार झालेली आहे. फुल नॉट घालून झाल्यानंतर
वरचे जे डबल हाफीचे 2 दोऱ्यांच्या लाईन आहेत त्यावर आपण परत पुढे इतर लाईन कंटिन्यू करणार आहोत. आतली लाईन पहिल्यांदा कंप्लीट करून घ्यायची आहे. याप्रमाणे 6 दोऱ्यांच्या साहाय्याने आपण डबल हाफीज घालायची आहे आणि नंतर बाहेरच्या दोऱ्यावरती परत डबल हाफीज याप्रमाणे दुसरी लाईन पूर्ण करायची आहे. पांढऱ्या दोऱ्यावर पांढऱ्या दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफीज घालून घ्यायची आणि ओळ पूर्ण करत जायचं. तसेच डावीकडचे जे लाल दोरे आहेत त्याचे आपण डबल हाफीज घालून घेणार आहोत. आतल्या ओळीवरती 6 दोरे आपण डबल हाफीजच्या साहाय्याने नॉट घालून घ्यायचे आणि आतली ओळ पूर्ण करायची आहे. आणि याचप्रमाणे बाहेरची ओळ देखील पूर्ण करून घ्यायची. दुसरी ओळ याप्रमाणे पूर्ण करायची. इथे आपले दोन्ही बाजूच्या ओळी पूर्ण झालेल्या डबल हाफीजच्या नॉट घालून आता पांढऱ्या दोऱ्यावर लाल दोऱ्याच्या साहाय्याने परत आपण इथे डबल हाफीज घालायची आहे. पांढरे दोरे आतमध्ये जातील, लाल दोरे वरती येतील. याप्रमाणे डबल हाफीज घालायची. अशीच दुसरी ओळ देखील पूर्ण करायची. दुसरी ओळ देखील आपण पूर्ण करून घेतलेली आहे. खाली आपल्याला इथे दोन्ही बाजूचे 6-6 दोरे मिळतील. 3-3 दोरे घेऊन आपण मध्ये 6 दोरे सोडायचे आणि आपण फुल नॉट घालायचे. इथे 3-3 दोऱ्याच्या साहाय्याने आपण फुल नॉट घालायचे. पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे दोरे घ्यायचे आणि नंतर उजवीकडून डावीकडे. इथे आपली ही फुल नॉट तयार झालेली आहे. दोरे व्यवस्थित खेचायचे आहेत आणि आता उरलेले जे दोन बाजूचे दोन्ही पांढरे दोरे आहेत त्यावर आपण डबल हाफीजच्या साहाय्याने नॉट घालून घ्यायची. 2 ओळी तयार करून घ्यायच्या डबल हाफीजच्या साहाय्याने. याप्रमाणे आपण पुढे देखील डबल हाफीज घालून घेणार आहोत आणि ओळ पूर्ण करून घेणार आहोत. तसंच इतर ओळी देखील अशाच पूर्ण करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या दोन्ही ओळी तयार झालेल्या दोन्ही बाजूच्या डबल हाफीजच्या साहाय्याने. आता खाली आपल्याला जे 4 दोरे मिळालेले आहेत पांढरे त्याचे आपण फुल नॉट घालून घ्यायचे. पांढरे आणि लाल 2-2 दोरे घेऊन आपण फुल नॉट घालून घ्यायचे. इथे 3 फुल नॉट घातल्यानंतर प्रत्येकी 2-2 दोरे घेऊन आपण फुल नॉट तयार करायची आणि परत खाली फुल नॉटचा त्रिकोण तयार करत जायचा दोन्ही बाजूने. आता आपण पांढरा पहिला दोरा घेऊन त्यावर डबल हाफीजच्या साहाय्याने नॉट घालून घेणार आहोत. 7 दोरे घ्यायचे तिथे डबल हाफीजचे आणि पहिली ओळ पूर्ण करायची आहे. तशीच आपण आता दुसरी ओळ घेणार आहोत, पूर्ण करणार आहोत. दुसऱ्या ओळीमध्ये 6 दोरे येणार आहेत डबल हाफीजचे. इथे आपण दुसरी ओळ पूर्ण करायची आहे. याप्रमाणे दुसरी ओळ पूर्ण करून झालेली आहे. आता खाली जे इतर दोरे आहेत त्याचे आपण परत डबल हाफीजच्या साहाय्याने लाईन तयार करून घेणार आहोत. पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्यावर डबल हाफीजच्या साहाय्याने इतर दोऱ्यांच्या साहाय्याने गाठ घालायची. तसंच उजवीकडे देखील पहिला दोरा घ्यायचा आणि इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफीज घालून घ्यायची. याप्रमाणे दोन्हीकडे डबल हाफीज घालून ओळ तयार करून घेतलेली आहे आपण. आता नंतर दुसरी लाईन तयार करून घ्यायची. पहिला दोरा घ्यायचा दोन्ही बाजूचा आणि दुसरी ओळ तयार करून घ्यायची. ही दुसरी ओळ याप्रमाणे तयार झालेली आहे इथे. आता उजवीकडच्या दोऱ्यावर डावीकडच्या दोऱ्याने आपण डबल हाफीज घालायची. याप्रमाणे
डबल हाफ इंच घालून घ्यायची आहे. तशीच दुसऱ्या ओळीत देखील करायचं आहे. डबल हाफ इंचच्या या दोन्ही लाईन तयार झाल्यानंतर खाली आपण जे शेवटचे 2 दोरे आहेत त्यावर इतर दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालून घेणार आहोत. 2 ओळी दोन्ही बाजूला तयार करून घ्यायच्या आहेत. इथे आपण डबल हाफ इंचच्या साहाय्याने पहिली ओळ केलेली आहे. अशीच आपण दुसरी देखील ओळ करून घेणार आहोत दोन्ही बाजूला शेवटचा दोरा घेऊन. इथे आपण दुसरी ओळ देखील पूर्ण करून घेतलेली आहे. आता आपण मध्ये फुल नॉट घालून घ्यायची आहे. डावीकडचे 3 दोरे आणि उजवीकडचे 3 दोरे घेऊन आपण फुल नॉट घालायचे. मध्ये 6 दोरे सोडलेले आहेत. फुल नॉट घालताना त्रिकोण जो आहे वरचा तो दुमडायचा नाहीये, त्याचा शेप व्यवस्थित राहू द्यायचा आहे. आता पुढे आपण दोन्ही लाईनच्या डबल हाफ इंच पूर्ण करून घेणार आहोत. याप्रमाणे दोन्ही बाजूने डबल हाफ इंच घालून राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि खाली फुल नॉट घालायची आहे. सुरुवातीला आपण जे 6 दोरे घेतले होते लाल कलरचे त्याची आपण फुल नॉट घालून घ्यायची आहे. 2 दोरे मध्ये सोडायचे आणि इतर 4 दोऱ्याच्या साहाय्याने फुल नॉट घालून घ्यायची आहे. फुल नॉट घातल्यानंतर पांढऱ्या दोऱ्यावरती हे 6 दोऱ्याच्या साहाय्याने आपण डबल हाफ इंच घालून घ्यायची आहे. याप्रमाणे डबल हाफ इंचची एक लाईन झाल्यानंतर अशीच आपण दुसरी लाईन तयार करणार आहोत. डबल हाफ इंचचे दोन्ही लाईन तयार झाल्यानंतर इथे जे पांढरे दोरे त्याचे आपण एक डबल हाफ इंच घालायचे दोन्ही दोऱ्यांच्या साहाय्याने. जर तुम्हाला कुठे दोरा कमी पडत असेल, शॉर्ट झाला असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारे दोऱ्यांची टोकं दोन्ही गरम करून घ्यायची आहेत मेणबत्ती किंवा लायटरच्या साहाय्याने आणि ही चिटकवून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोरा वाढवून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी डिझाईन झाल्यानंतर तयार याप्रमाणे तोरण तयार होत राहील. अशाच आपण पुढे देखील डिझाईन करत राहायचं. ज्या सुरुवातीला आपण केलेल्या आहेत त्याच डिझाईन पुढे कॉपी करायचे आणि तोरण पूर्ण करायचं आहे. तोरण करताना फक्त कलर आणि गाठी किती कोणत्या घेतलेल्या आहेत त्याचं फक्त लक्षात ठेवायचं आणि डबल हाफ इंच कुठे कुठे कशा घातलेल्या आहेत ते आणि तोरण पूर्ण करायचं आहे. आपण पांढरे 16 आणि लाल 8 दोरे घेतलेले आहेत. शेवटी आपण इथे लाल 4 दोरे घेणार आहोत. त्याच्या 2 फुल नॉट घातल्यानंतर इथे खाली आपण याप्रमाणे सिंगल नॉट घालायची इथे साधी आणि परत त्या आणि इतर दोऱ्याच्या साहाय्याने फुल नॉट घालायची आहे. परत नंतर खाली फुल नॉट घालून घेतल्यानंतर त्रिकोण तयार होईल. त्याचे आपण परत डबल हाफ इंच घालायचे. इथे फुल नॉट घालून घ्यायचे 4 दोऱ्याच्या साहाय्याने आणि परत वर घातली तशी सिंगल नॉट घालायची. पांढऱ्या दोऱ्याच्या साहाय्याने आपण डबल हाफ इंचची लाईन तयार करून घेणार आहोत. याप्रमाणे डबल हाफ इंचची एक लाईन तयार झाल्यानंतर लाल कलरची देखील आपण डबल हाफ इंचची एक लाईन घालून घ्यायची. पांढऱ्या रंगाची दुसरी डबल हाफ इंचची लाईन तयार करून घ्यायची. दोन्ही बाजूच्या 2-2 हाफ इंचच्या लाईन तयार झाल्यानंतर मध्ये आपण फुल नॉट घालून घ्यायची आहे. 3-3 दोरे घ्यायचे दोन्ही कलरचे, मध्ये 6 दोरे सोडायचे आणि फुल नॉट घातल्यानंतर खाली परत डबल हाफ इंचचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पांढऱ्या दोऱ्यावरती लाल दोऱ्याने डबल हाफ इंच घालून घ्यायचे परत याप्रमाणे आणि उरलेल्या दोऱ्यांची फुल नॉट घालायची आहे आणि परत खाली डबल हाफ इंच घालून घ्यायची आहे. डबल हाफ इंचची लाईन कंप्लीट झाल्यानंतर खाली परत 2 दोऱ्याच्या साहाय्याने डबल हाफ इंच घालून घ्यायची. याप्रमाणे तोरण बऱ्यापैकी इथे तयार झालेलं आहे. खाली जे दोरे आहेत ते एक्स्ट्राचे दोरे कट करून आपण 1 ते 1.5 इंचाचे दोरे ठेवणार आहोत
बाकीचे दोरे कट करून टाकायचे. मी फक्त खाली त्रिकोणाचे जे टोकं आहे तिथे फक्त लटकन लावणार आहे, त्यामुळे मी इतर दोरे कट करून टाकलेले. तुम्हाला जर इतर ठिकाणी लटकन लावायचे असतील तर ते एक्स्ट्रा ठेवायचे दोरे जादा. मी खाली टोकाच्या तिथे फक्त 2.5 ते 3 इंच लांब ठेवलेले आहेत, इतर मी 1 ते 1.5 इंच ठेवलेले आहेत. जादाचे दोरे कट केल्यानंतर आपण इतर जे टोका राहिलेली आहेत ती आपण इथे मेणबत्ती किंवा लायटरच्या सहाय्याने गरम करून मागे चिटकवून घेणार आहोत. याप्रमाणे प्रत्येक टोक गरम करून चिटकवून घ्यायचं आहे मागे. याप्रमाणे उरलेली टोकं देखील आपण चिटकवून घ्यायची आहेत. चिटकवून घेतल्यानंतर मागे असे हे वळलेले टोकं दिसतील. असेच आपण इतरही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. लटकनसाठी मी खाली वेगळे दोरे सोडलेले आहेत. दरवाजाच्या चौकटीच्या मापानुसार आपण इथे रिंग अडकवणार आहोत. दुसरी मापानुसार दोरे कट करून याप्रमाणे रिंग अडकवून घ्यायची आहे आणि इथे जादाचे दोरा कट करून टोके जुळवून घ्यायचे आहेत. खाली आता लटकन कसे लावायचे ते पाहून घ्या. एका दोऱ्यामध्ये लटकन अडकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दोऱ्याचं आणि त्या दोऱ्याचे टोकं गरम करून चिटकवून घ्यायचे. टोके चिटकवल्यानंतर याप्रमाणे लटकन अडकलेले पाहायला मिळेल. असेच आपण इतरही लटकन लावून घ्यायचे. अशा पद्धतीने हे तोरण तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ